दीपक पुस्तकालय या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। माननीय कैलास पवार साहेब यांनी खमतानीची मुलगी प्रतिभा शंकर आयरे हिच्यासाठी MPSCचे पुस्तकं घेऊन देणार व ते आज या ठिकाणी आम्ही खरेदी करीत आहोत। नवीन मध्ये नाही का? चालू करतो नवीन। नमस्कार, जय रविदास। मी चंद्रकांत ठाकरे, माझे सहकारी रविराजजी कासवे आणि ज्या विद्यार्थिनीला माननीय कैलास रामलाल पवार साहेब यांनी हे जे सर्व MPSCचे पुस्तकं घेऊन दिलेले आहेत, MPSCचा जो अभ्यासक्रम असतो त्यासाठी लागणारे जे पुस्तकं असतात अभ्यासासाठी आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, तर हे पुस्तकं माननीय कैलास रामलाल पवार साहेबांनी या विद्यार्थ्यांनी जवळपास 9,000ची पुस्तकं आहेत, काही थोडीशी स्टेशनरी देखील आहे। हे संपूर्ण माननीय कैलास पवार साहेबांनी बोलल्याप्रमाणे हे विद्यार्थ्यांनीच दिलेले आहेत। 2 वर्षापूर्वी माननीय कैलास पवार साहेबांनी सांगितलेलं होतं, वर्षभरापूर्वी देखील सांगितलेलं होतं की आपल्या समाजातील जे गरीब गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मी त्यांना शाळेत जे साहित्य आहे, अभ्यास आहे, त्यांच्या परीक्षेच्या काही फी असतील छोट्या मोठ्या, मी थोड्या प्रमाणात देईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि ते माननीय कैलास पवार साहेबांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले या तुकाबारायांच्या उक्तीप्रमाणे खरोखर माननीय कैलास पवार साहेबांनी ते खरं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यास ते मदत करतात। अमरदीप समूह जो आहे त्या अमरदीप समूहाला देखील माननीय कैलास पवार साहेब खूप मोठी मदत करत असतात। आता शंकर आयरे मुंबईचे त्यांनी देखील सांगितलं की जे आपल्या समाजात कोणी खूप मोठ्या आजाराने त्रस्त असतो, ते अशा आजाराने त्रस्त असलेल्या त्यांच्या कुटुंबासाठी त्यांचे जे राशन असतं ते राशन महिनाभराचा 2 महिन्याचा राशन देखील भरून देण्याचा उपक्रम नुकताच नवीन चालू केलेला आहे। त्यात सिंहाचा वाटा माननीय कैलास पवार साहेबांचा आहे असं मला शंकरजी आयरे साहेबांनी सांगितलं। आणि असे एकाहून एक आणि बरेच असे उपक्रम माननीय कैलास पवार साहेबांच्या माध्यमातून गोरगरीब वंचित जो आपला समाज आहे त्या समाजाला देण्याचं काम माननीय कैलास पवार साहेबांतर्फे वेळोवेळी होत आहे। त्याचबरोबर माननीय कैलास पवार साहेबांनी 2025ला गुरु रविदास महाराजांची 75,000ची मूर्ती देखील बनवून दिली, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी माननीय कैलास पवार साहेबांचे आभार मानतो आणि यापुढेही मानत राहणार की आपल्या बापाचा सन्मान माननीय कैलास पवार साहेबांनी संपूर्ण समाजाचे जे आराध्य दैवत आणि बाप पितृतुल्य आहेत असे रविदासजी महाराजांचा सन्मान माननीय कैलास पवार साहेबांच्या माध्यमातून झाला, म्हणून आम्ही वेळोवेळी कुठेही असेल त्या ठिकाणी आम्ही माननीय कैलास पवार साहेबांचा नेहमीच आभार व्यक्त करत राहणार। आणि अशा पद्धतीने जी मदत केलेली आहे, तर आपण प्रतिभाला विचारूया की आता तिला माननीय कैलास पवार साहेबांनी जे काही पुस्तकं घेऊन दिलेले आहेत, तर या पुस्तकाचं खरं सोनं तुला करायचं आहे बेटा आणि दाखवायचं आहे की कोणी मदत केली तर त्या मदतीचं चीज झालं पाहिजे, सोनं झालं पाहिजे आणि तू त्यांच्या विश्वासाला पात्र ठरशील अशीच तू मेहनत कर। तर काय म्हणशील तू? सर्वप्रथम माननीय कैलास पवार साहेबांचे मनापासून आभार। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला तशी मदत देखील केली। तसेच मनीषा कैलास पवार यांचे देखील मनापासून आभार। मी या ठिकाणी आज उपस्थित आहे, त्यांनी मला पुस्तके उपलब्ध करून दिली व मी खरंच मनापासून अभ्यास करेल व त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे मी त्यांच्या याच्यात प्रयत्नशील उतरेल। त्यांचे पण आभार व चंद्रकांत सरचे पण आभार, त्यांनी खूप मदत केली। धन्यवाद। तू चांगला अभ्यास कर, एक मिनिट एक सेकंदही कुठेही वाया घालवू नको। वेळ खूप महत्वाची आहे, या वेळेचं तू नक्कीच त्याचं तिचं रूपांतर कर आणि नक्कीच खूप मोठे अधिकारी बन।
आमचा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य तुझ्या पाठीशी नक्कीच असणार आहे. मान्य या ठिकाणी शंकर आयरे साहेब, तिचे वडील मोलमजुरी करतात, हे देखील आलेले आहेत. अतिशय गरीब कुटुंब आहे आणि ह्या गरीब कुटुंबाला माननीय कैलास पवार साहेबांनी आज जी मदत दिलेली आहे ती खूपच मोठी मदत आहे. अशीच याचाच आदर्श सर्व समाज बांधवांनी घ्यावा. जे मोठमोठे अधिकारी आहेत, त्याचबरोबर मोठमोठे उद्योजक आहेत कैलास पवार साहेबांसारखे, त्यांनी देखील मान्य कैलास पवार साहेबांचा हा आदर्श घ्यावा. एक 8-10 दिवसापूर्वी किशोर आहिरे हा अनाथ मुलगा, आई वडील नसलेल्या मुलाला मान्य कैलास पवार साहेबांनी लॅपटॉप घेऊन दिला. त्याचे जे ऑनलाईन क्लासेस असतात व इतर जे काही अभ्यासक्रमासाठी त्याचा जो अभ्यास असतो ते लॅपटॉपमधून तो करत असतो. अशा किशोर आयरेला देखील एक 10 दिवसापूर्वी मनीषा कैलास पवार आणि ऋषिकेश कैलास पवार यांच्या हस्ते लॅपटॉप देण्यात आलेला आहे. तर खूप खूप आभार माननीय कैलास पवार साहेबांचे. रविराज कसं आपण काय म्हणतो? सर्वप्रथम मी माननीय कैलास पवार साहेबांचे खरंच मनापासून आभार मानतो. कारण की त्यांनी वेळोवेळी जसं आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा काही वैद्यकीय असेल, जिथे आम्ही मदतीचा त्यांना पुकार घातली असेल त्यांनी नक्कीच तिथे मदत केलेली आहे आम्हाला. त्याबद्दल त्यांचे व त्यांचे समस्त परिवार, मनीषा मॅडम असतील त्यांचे देखील मी आभार मानतो. की आज या दीदीला त्यांनी जवळपास 9 ते 10 हजाराची पुस्तकं त्यांनी एक अभ्यास करावा या मोठ्या हेतूने त्या दीदीला दिलेली आहे. आणि मी दीदीकडून पण अपेक्षा करतो की तिने पण शिकावं, मोठं व्हावं, मोठा अधिकारी व्हावा. आजचं काल परवाचंच उदाहरण आहे, आपल्या उषा पवार आहेत कोपरगावच्या, त्यांनी देखील दीदी तुझ्यासारखं असं खूप अभ्यास केला. त्यांनी जवळपास स्वतःचे 9 वर्ष अभ्यास केला. लोक इथे 2 वर्षात हारून जातात, त्यांनी 9 वर्ष अभ्यास केले आणि आज त्या DYSP पदावरती आहेत. तुझ्याकडून पण तीच अपेक्षा करतो आम्ही. आणि तसंच जसं कैलास पवार साहेबांनी इतकी छान मदत केली, मी नाशिक मधल्या समस्त जेवढे कोणी आपले मोठे वैद्यकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, जिथे कोणी आर्थिक प्रबळ असतील ना, त्यांना सर्वांना विनंती करतो, व्यावसायिक असतील, की त्यांनी आपल्या समाजाचं एक ऋण म्हणून जे गरीब आपले हातमजूर असतील, चप्पलघटे कामगार असतील किंवा जे रोजंदारीवरती कामं करतात, अशा लोकांना नक्कीच मदत करा. आम्ही सुद्धा डोळ्यांनी बघितलेलं आहे, काही काही ठिकाणी क्लास 1 गुणांनी मुलं पास होतात, मुली पास होतात, की जे A+ असतील 80-90% पास होतात, 10वी-12वी पास होतात, पण त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते पुढे शिक्षण नाही घेऊ शकत. तर मी या लोकांना एक मनापासून एक असं हाक मारू इच्छितो की यार तुम्ही थोडंसं मदतीसाठी या लोकांना पुढे आणा. हे लोक हे आपलं पुढचं भविष्य आहे. आपलं आयुष्य गेलं आहे, ठीक आहे, आपण आर्थिक असेल, ज्या गोष्टी असेल, आज आपण सगळे शैक्षणिक वगैरे विषय सोडून दिलेला आहे, पण ह्या लोकांना आज जे शिक्षण घेत आहे त्यांना जर मदत केली तर ही आपली पुढची येणारी भावी पिढी आहे. ही पिढी कधीही आपल्या समाजाचं ऋण विसरणार नाही. आज जर या मुलीला मदत केलं म्हणून जर ते आज पास झाली, मोठी अधिकारी झाली, तिला या गोष्टीची जाणीव असेल की यार समाजातून कोणीतरी माझी मदत केली होती म्हणून मी आज या पदावरती आहे. आज त्यांना समजा मदत नाही केली, ते स्वतःही इकडून तिकडून करू शकतात किंवा त्यांना मदतीसाठी नकार देण्यात आला तर त्यांच्या मनामध्ये एक समाजाप्रती एक अशी भावना निर्माण होईल की नाही यार समाज काही कामाचा नसतो. तर या गोष्टी जर आपल्याला कमी करायच्या असेल, कुठेतरी समाज एकत्र करायचा असेल तर या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आणि यातून मी पुन्हा एकदा या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी कोणी समाजासाठी मदत करतात. समाजच नव्हे, जिथे आपल्याला डोळ्यांना दिसत असेल की हा या इथे आपल्याला गरज आहे, तिथे नक्कीच पुढे या मदतीचा एक हातभार लावा. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि दीदीला खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आणि माननीय कैलास पवार साहेबांचे यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक 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 अभिनंदन करतो व धन्यवाद देतो. पवार साहेब, तुमचं जो काही आर्थिक खर्च असेल किंवा मदत असेल ती वाया जाणार नाही अशी आम्ही दीदीच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. ठाकरे साहेब. तर अशा पद्धतीने माननीय कैलास पवार साहेबांनी ही मोठी मदत केलेली आहे. कैलास पवार साहेबांच्या समस्त समाजातर्फे, सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे व सर्व बांधवांतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.